नमस्कार मित्रांनो, तर आज 26 जुलै शुक्रवार. तर राज्यातील आज बऱ्याच जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. पुणे जिल्ह्याला पावसाने झोडपून काढलेलं आहे. गुरुवारी पुण्यात पावसाने गेल्या 32 वर्षाचा रेकॉर्ड तोडला. दरम्यान आज पुन्हा एकदा हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. पुणे जिल्ह्याला पावसाने झोडपून काढलं. अतिमुसळधार पावसामुळे घडलेल्या विविध घटनांमध्ये 7 जणांना आपला जीव गमवावा लागला. तर 1 जण जखमी तर 2 जण दरडेखाली सापडल्याचे अद्यापही बेपत्ता आहेत. तर मृत्युमुखी पडलेल्या पुणे शहरात तिघांचा विजेचा धक्का बसल्याने तर 2 जण बुडून मरण पावले आहेत. मुळशी तालुक्यातील आदरवाडी येथे डोंगराचा कडा कोसळल्याने त्याखाली सापडून एकाचा मृत्यू झालेला आहे. तर 1 जण जखमी झालेला आहे. एकाचा इंद्रायणी नदीमध्ये बुडून मृत्यू झालेला आहे. दुसरीकडे लवासा सिटीमध्ये 2 बंगल्यावर दरड कोसळल्याची देखील घटना घडलेली आहे. या घटनेत 2 जण ढिगाऱ्याखाली दबले असून त्यांचा शोध सुरू आहे. दरम्यान आज देखील पुन्हा एकदा हवामान खात्याकडून पुण्याला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. पुढील 3 ते 4 तासात पावसाला सुरुवात होईल असं हवामान विभागाने सांगितलेले आहे. दुसरीकडे मुंबई, सोलापूर, सांगली, धाराशिव, लातूर, नांदेड, नाशिक, जळगाव या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असून या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे.